बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणीसाठी परभणीमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये काही काळ थांबलेल्या मराठा मोर्चाची झलक पाहायला मिळाली। मनोज जरांगे पाटलांसह राज्यातील अनेक मराठा नेते बीड सोबतच परभणीच्याही मोर्चात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्या अनुषंगाने राज्यातील मराठा पुन्हा एकदा एकवटल्याचं पाहायला मिळालं। बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। मराठा पुन्हा एकवटला। बीड नंतर परभणीतही विराट मोर्चा। देशमुखांच्या न्यायासाठी मराठ्यांचे विराट मोर्चे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात निघालेल्या अतिभव्य मोर्चातून महाराष्ट्राने मराठ्यांची ताकद पाहिली आहे। त्यानंतरच्या काळात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात एक यशस्वी आंदोलन सुरू झालंय। दरम्यान मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यातील मराठा पुन्हा एकदा एकवटल्याचं पाहायला मिळतंय। देशमुख यांच्या न्यायासाठी बीड पाठोपाठ परभणीमध्येही मराठ्यांचा विराट मोर्चा निघाला। या मोर्चात छाप दिसली ती याआधी निघालेल्या विराट मराठा मोर्चाची। न्याय मिळाला नाही तर मराठा समाज शांत बसणार नाही, राज्य बंद पाडेल असा थेट इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी परभणीच्या मोर्चात दिला। ज्यावेळेस जातीवर संकट येईल त्यावेळेस इथून पुढे घराघरातल्या मराठ्यांनी माता मावल्यासह बाहेर पडत जा। माझा मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जातीवरचं संकट परतून लावायला एकजूट दाखवावी लागती। संतोष भैया देशमुखांना न्याय देण्याचा विडा या समाजाने उचललाय। न्याय दिल्याशिवाय या राज्यातल्या मराठ्यांनी मागे सरकायचं नाही। बीड नंतर परभणीतही विराट मोर्चा झाला। आता राज्यातील इतरही शहरात असे मोर्चे काढावेत असं आवाहन जरांगे पाटलांनी केलं। तर जरांगे पाटील यांचा गड असणाऱ्या जालन्यात विराट मोर्चाची तयारी सुरू झाली। उद्या 5 तारखेला पुण्यात मोर्चा आहे। पुण्यातल्या आणि त्या जिल्ह्यातल्या बांधवांना आव्हान आहे, संतोष भैयाच्या लेकीने आपल्याला हाक दिली, सगळ्यांनी त्या मोर्चात सहभागी व्हा। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी येत्या 26 जानेवारी पासून पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय। त्याआधी राज्यात ठिकठिकाणी मराठ्यांचे मोर्चे निघणार आहेत। त्यातच संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी काढलेल्या बीड आणि परभणीच्या या मोर्चांमधून मराठा समाजाच्या आंदोलनाला मोठी धार मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यातच संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी काढलेल्या बीड आणि परभणीच्या या मोर्चातून मराठा समाजाच्या आंदोलनाला मोठी धार आल्याचं पाहायला मिळत आहे। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।